शत्रू त्रास देतो, शत्रू रडवतो, विनाकारण तुमचा शत्रू तुमच्याशी भांडतो. ज्या व्यक्तीला तुम्ही खूप जीव लावताय तीच व्यक्ती तुमचा तिरस्कार करते. ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करताय तीच व्यक्ती सतत तुमच्याशी भांडते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला त्रास देतात. ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. आत्ताच्या काळात मित्र मोजकेच असतात, पण शत्रू खूप जास्त असतात. बऱ्याच वेळा आपल्याला आपले शत्रू माहिती असतात, बऱ्याच वेळा आपल्याला आपले शत्रू माहिती नसतात. काही असे सुद्धा शत्रू असतात जे आपल्या जीवावर उठलेले असतात. बघा, काही शत्रू करणीबाधा करतात, काही शत्रू आपल्या घरासमोर तंत्रमंत्र करतात, आपल्या शेजारचीच लोक आपल्याला नजर लावतात. बघा, तुम्हाला बाधा करणारा शत्रू असेल, तुम्हाला त्रास देणारा शत्रू असेल, तुमच्याशी भांडणं करणारा शत्रू असेल, किंवा मग तुम्हाला रडवणारा शत्रू असेल, कुणीही, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देतीये, जी व्यक्ती तुम्हाला टॉर्चर करतीये, जी व्यक्ती सतत तुमच्याशी भांडतीये, त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. आज अमावस्या आहे. आज शक्य असेल तर आज किंवा आठवड्यातील अन्य कुठल्याही दिवशी तुम्हाला या काही वस्तू अभिमंत्रित करून स्वतःच्या सोबत ठेवायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला त्यावरती तंत्रमंत्र करायचे आहेत. बघा, या वस्तू तुम्ही जर तुमच्या सोबत ठेवल्या आणि जर तुम्ही त्याच्यासोबत हे काही तंत्रमंत्र केले तर नक्कीच तुमच्या घरात होणारी भांडणं थांबतील. जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत होती ती व्यक्ती जी व्यक्ती सतत तुमच्याशी वाद घालत होती, सतत तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी पसरवत होती, ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल. जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत होती, तुमचा अपमान करत होती, हा उपाय केल्यानंतर ती व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. सगळ्यात पहिला उपाय सांगतेय शत्रू नष्ट करण्यासाठी. कुठलाही व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, टॉर्चर करत असेल, तुम्हाला रडवत असेल, तुमच्या घरातला बाहेरचा तुम्हाला माहिती असणारा नसणारा कुठलाही मग तो व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी, त्या व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी हा पहिला उपाय. बघा, शक्यतो अमावस्येला शनिवारी नाही तर अन्य कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात लिंबू असतं. नाही तर एक बाजारातून, दुकानातून एक लिंबू खरेदी करा. लिंबू स्वच्छ पाण्याने धुवा. छान स्वच्छ पाण्याने लिंबू धुवा. लिंबू धुतल्यानंतर त्या लिंबाच्या वरती, बघा, त्या लिंबाच्या वरती कुंकवाने, आपण जे कपाळाला लाल कुंकू लावतो त्या कुंकवात थोडं पाणी घाला, थोडं मिक्स करा आणि उजव्या हाताच्या या बोटाने त्या कुंकवाने लिंबावरती आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहा. कुणी पण, शेजारचं, पाजारचं, नात्यातलं, गोत्यातलं, घरातलं कुणी पण असेल त्या व्यक्तीचं नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर हे जे लिंबू आहे हे उजव्या हातात पकडा. नाव लिहिल्यानंतर उजव्या हाताने नाव लिहायचं, हे लिंबू आपल्या हातात पकडायचं, नाव वरती राहील असं हे लिंबू आपल्या उजव्या हातात ठेवायचं. त्या लिंबामध्ये बघायचं. जी व्यक्ती त्रास देतीये त्याचा एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा. जिथे तुम्ही नाव लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे. भीमसेनी कापराची वडी, हातावर लिंबू ठेवून त्याच्यावरती भीमसेनी कापराची वडी ठेवायची आणि हा कापूर पेटवायचा. बाजूला तुम्ही मेणबत्ती लावू शकता किंवा बाजूला दिवा लावलेला असेल, त्याने जसं जमेल तसं, पण तुम्हाला आपल्या हातावरती, उजव्या हातावरती लिंबू ठेवून त्यावरती नाव लिहून त्यावरती कापूर ठेवून तुम्हाला तो जाळायचा आहे. जेव्हा कापूर जळेल, आपल्या हातावर ठेवलेल्या लिंबावरती जेव्हा कापूर जळेल तेव्हा तुम्हाला काहीही करून स्वतःवरून एक 3 वेळा असं उतरवायचं आहे. बघा, मी स्वतः केलेला हा उपाय आहे. फक्त 3 वेळा पटकन उतरलं जातं, काही हाताला चटका बिटका लागत नाही. फक्त थोडी काळजी घ्या. भीमसेनी कापराची वडी थोडीशी लहान घ्या. 3 वेळा स्वतःवरून उतरवायचं. 3 वेळा हे लिंबू स्वतःवरून उतरवून झालं की त्यानंतर घराच्या बाहेर यायचं. हा उपाय रात्री दिवसा कधी पण तुम्ही करू शकता. घराच्या बाहेर यायचं आणि घराच्या बाहेर येऊन तुम्हाला त्या लिंबाकडे बघून एकच मंत्र म्हणायचा आहे. मंत्र 7 वेळा तरी म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र आहे शरण्ये 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 सर्व शत्रु बाधाय पीडाय स्वाहा.
शरण्ये शरण्ये सर्व शत्रू बाधाय पीडाय स्वाहा. हा मंत्र 7 वेळा म्हणा आणि म्हटल्यानंतर हे जे लिंबू आहे, हे लिंबू घराच्या बाहेर गेल्यानंतर कापूर विझला तरी पण चालेल. फक्त लिंबू घराच्या बाहेर असं हातात पकडून न्यायचं, 7 वेळा लिंबाकडे बघून मंत्र म्हणायचा आणि लिंबू फेकून द्यायचं. पाय पडणार नाही, शक्यतो कुणी बघणार नाही अशा ठिकाणी लिंबू लांबपर्यंत फेकून द्यायचं आहे. झाडाखाली टाका, गटारीत टाका, कचऱ्यात टाका, अन्य कुठल्याही पडक्या जागेत टाका. लिंबू जे आहे ते फेकून द्या. हातावर थोडंसं पाणी घ्या. आधीच घराच्या बाहेर थोडंसं वाटल्यास पाणी घेऊन जा. पायावर थोडंसं पाणी घ्या. हा उपाय जो आहे, हा उपाय तुम्ही अमावस्येला कराल तर कमीत कमी तुम्ही 3 अमावस्या करा. 3 किंवा 7 अमावस्या. शनिवारी करताय तर तुम्ही कमीत कमी 7 शनिवार करा. गुरुवारी करताय तर 7 गुरुवार करा. सोमवारी करताय तर 7 सोमवार करा. मंगळवार करताय 7 मंगळवार करा. बुधवार करताय 7 बुधवार. शुक्रवार करताय 7 शुक्रवार. तुम्हाला जसं शक्य तसं, पण कमीत कमी तुम्हाला हा उपाय 7 वेळा करायचा आहे. 7 वेळा हा उपाय तुम्ही करून बघा. तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, घरात कितीही वाद असतील, कितीही कुणी त्रास देत असेल, कितीही तुमच्याशी कुणी भांडत असेल, ते तुम्हाला शरण आल्याशिवाय राहणार नाही. अशी कुठलीच सेवा किंवा उपाय नाही जो झटक्यात बंद होणार, लगेच फरक भेटणार. थोडासा टाईम जावा लागतो, थोडासा टाईम आपल्याला त्याला द्यावा लागतो. बघा, 7 शनिवार किंवा 7 अमावस्यांमध्ये तुम्हाला या उपायाचा खूप चांगला रिझल्ट येईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय करताय ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या आयुष्यातून दूर जाईल किंवा सुधारून जाईल किंवा मग ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल. दुसरा उपाय सांगतीये. एखादा व्यक्ती सतत भांडतोय, घरात खूप भांडणं होतात, खूप क्लेश होतात. तुम्हाला एक नारळ, श्रीफळ घ्यायचं आहे. नारळ पाणीवाला घ्या, थोडी सालं घ्या, थोडी सालं काढून घ्या. स्वच्छ पाण्याने नारळ धुवा. धुतल्यानंतर या नारळाच्या वरती एक स्वस्तिक काढा. हळदी कुंकवाने, फक्त हळदीने, फक्त कुंकवाने तुमच्यावर आहे, एक स्वस्तिक काढा. त्यानंतर हा नारळ घरावरून 7 वेळा उतरवा. वरपासून खालपर्यंत येईल असा हा नारळ 7 वेळा उतरवा. 7 वेळा उतरवलं, आधी घराच्या 4ही कोपऱ्यांना तो फिरवा. घरात जो व्यक्ती खूप वाद घालतोय, आजारी असतो, त्या व्यक्तीवरनं 7 वेळा उतरवा. घरात 4 लोक आजारी आहेत, तुम्ही 4 लोकांवरून एकच नारळ उतरवला तरीही चालेल. घराच्या बाहेर या, घराच्या मेन दरवाजावरून 7 वेळा नारळ उतरवा. 7 वेळा नारळ उतरवल्यानंतर 7व्या वेळी घराच्या दारासमोर, मुख्य दाराच्या समोर एखादी मातीची वीट असेल किंवा एखादा दगड ठेवा, तिथे नारळ फोडा. नारळ फोडाल तेव्हा त्यातलं पाणी आपल्या दारावर किंवा अवतीभोवती पडेल याची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जा आणि लांबपर्यंत हा नारळ फेकून द्या, टाकून द्या. नारळाचे जे 2 भाग होतील ते फेकून द्या. हा उपाय तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून जर तुम्ही सलग 7 दिवस केला, तुम्हाला 7 नारळ लागतील. पण जर सलग तुम्ही 7 दिवस हा उपाय केला, 7 दिवसांमध्ये तुमच्या घरातली निगेटिव्हिटी पूर्णतः निघून जाईल. घर पूर्ण पॉझिटिव्ह होईल. घरातला पूर्ण ओरा शुद्ध होईल आणि घरामध्ये म्हणजे एक अत्यंत चांगली ऊर्जा, एनर्जी येईल. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, जी व्यक्ती त्रास देते ती व्यक्ती सुधारेल. घरातल्या एखाद्या व्यक्ती आजारपण असेल तर आजारपण संपेल. खूप साधे आणि खूप सोपे उपाय आहेत. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.